नमस्कार, मी नेहा. आरआरसी नेटवर्कच्या लेटेस्ट बातमीपत्रात आपले स्वागत. अशा आहेत आजच्या हेडलाईन्स. हेडलाईन्स प्रस्तुत करता मार्कस द रेडीमेड मल्टीब्रँड शोरूम. सर्वोत्तम क्वालिटी, फ्रेश स्टॉक, लेटेस्ट डिजाइन्स, रिजनेबल रेट. LRT कॉलेज रोड, रघुवंशी मंगल कार्यालय के बाजू में, अकोला. क्रिकेटच्या मैदानात तुम्ही रचा आता नवनवे स्कोर. ग्रीनफील्ड 360 अकोल्यातील पहिले राऊंड शेप मैदान. बाळापूर ग्रामीण रुग्णालयाचा ढिसाड कारभार. ऑक्सिजन सिलेंडर अभावी रुग्णाचा जीव गेला. ई-KYC न केल्याने जिल्ह्यातील 3000 शेतकऱ्यांना फटका. या शेतकऱ्यांना PM किसान योजनेचा निधी मिळणे बंद. अकोल्यावर बुद्ध पौर्णिमेपर्यंत ढगाचे आच्छादन कायम. पाऊस आणि ढगाळ वातावरणाने मे महिन्यात गारवा. मोरणा नदी स्वच्छता अभियानाचे वाजले 3-13. शहरात देखील अस्वच्छतेचे ढीग कायम. आता सविस्तर बातम्या. तुम्हाला क्रिकेट खेळण्याची आवड असेल आणि चौकोनी मैदानात तुम्ही बोर झाले असाल तर तुमच्यासाठी ही बातमी महत्त्वाची आहे. अकोल्यात ग्रीनफील्ड 360 हे पहिले राऊंड शेप टर्फ मैदान आजपासून क्रिकेट रसिकांच्या सेवेत रुजू झाले आहेत. श्रीमती इंदुमतीताई देशमुख यांच्या हस्ते या टर्फ मैदानाचे विधिवत उद्घाटन झाले. शहरातील क्रिकेट प्रेमींसाठी एक आनंदाची बातमी. जाजूनगरातील नोएल स्कूल मागे उभारण्यात आलेले अत्याधुनिक ग्रीनफील्ड 360 क्रिकेट मैदानाचे आज शानदार उद्घाटन झाले. श्रीमती इंदुमतीताई देशमुख यांच्या हस्ते या टर्फ मैदानाचे विधिवत उद्घाटन झाले. यावेळी आरआरसी नेटवर्कचे कार्यकारी संचालक व क्रिकेट प्रेमी पंकज देशमुख आणि त्यांच्या पत्नी सौ ऋतुजा देशमुख यांच्या हस्ते विधिवत पूजन झाले. यावेळी संपूर्ण देशमुख परिवारासह मित्र परिवार या उद्घाटन सोहळ्यात उपस्थित होते. त्याचबरोबर उद्घाटन सोहळ्याला शहरातील अनेक क्रिकेट चाहते आणि खेळाडू उपस्थित होते. पंकज देशमुख यांनी आपल्या मनोगतात ग्रीनफील्ड 360 हे नवोदित क्रिकेट खेळाडूंसाठी एक आदर्श मैदान ठरेल असा विश्वास व्यक्त केला. हे मैदान आंतरराष्ट्रीय दर्जाच्या मानकांनुसार तयार करण्यात आले असून खेळाडूंचा सर्वोत्तम अनुभव मिळेल असेही ते म्हणाले. ग्रीनफील्ड 360 केवळ व्यावसायिक खेळाडूंसाठी नाही तर हौशी आणि पारंपरिक क्रिकेट खेळणाऱ्यांसाठीच तसेच लहान मुलांपासून ज्येष्ठांपर्यंत सर्वांना क्रिकेटचा आनंद घेण्यासाठी एक उत्तम व्यासपीठ ठरणार आहे. विशेष म्हणजे युवती आणि महिला क्रिकेट खेळाडूंसाठी येथे विशेष व्यवस्था आणि सोयीस्कर वेळेची उपलब्धता करून देण्यात आली आहे, ज्यामुळे त्यांनाही या खेळात सक्रिय सहभाग घेता येईल. मैदानाची आणखी काही वैशिष्ट्ये म्हणजे डोळ्यांना सुखद वाटणारे फ्लड लाईट्स आणि उच्च गुणवत्तेचे ग्रीनफील्ड टर्फ, ज्यामुळे खेळाडूंचा खेळ अधिक सुरक्षित आणि आनंददायी होईल. ग्रीनफील्ड 360च्या उद्घाटनामुळे आता अकोल्यातील क्रिकेट खेळाडूंना एक उत्कृष्ट आणि आधुनिक मैदान उपलब्ध झाले आहे, जिथे ते आपल्या खेळाला अधिक धार देऊ शकतील आणि भविष्यात मोठे स्कोर करू शकतील यात शंका नाही. हे मैदान नक्कीच अनेक चौकार आणि षटकारांचे साक्षीदार ठरेल. बाळापूर ग्रामीण रुग्णालयातील हलगर्जीपणामुळे एका डायलिसिस रुग्णाचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची संतापजनक घटना उघडकीस आली. मोहम्मद शोएब गुलाब शब्बीर वय 50 वर्ष बाळापूर राहणार यांना श्वास घेण्यास त्रास होऊ लागला. नातेवाईकांनी त्यांना बाळापूर ग्रामीण रुग्णालयात दाखल केले, मात्र वेळीच उपचार न मिळाल्याने त्यांचा मृत्यू झाला. मोहम्मद शोएब गुलाम शब्बीर वय 50 राहणार बाळापूर यांना श्वास घेण्यात त्रास होऊ लागला. रुग्णालयात त्यावेळी न डॉक्टर होते नाही कर्मचारी. त्यांना तत्काळ ऑक्सिजनची गरज होती, परंतु सिलेंडरच उपलब्ध नव्हता की तो रिकामा होता अशी माहिती आहे. नातेवाईकांचा आरोप आहे की अर्धा तास मदत मिळाली नाही. जेव्हा ऑक्सिजन देण्यात आला तेव्हा कर्मचारी त्याचा वापर कसा करायचा हेही जाणत नव्हते. रुग्णाची तब्येत अधिकच खालावल्याने नातेवाईकांनी खासगी ॲम्ब्युलन्स बोलावून त्यांना अकोल्याला हलवले, मात्र वाटेतच ऑक्सिजन अभावी त्यांचा मृत्यू झाला. संतप्त नातेवाईक आणि सामाजिक कार्यकर्त्यांनी PHC प्रशासनावर गंभीर आरोप केले असून संबंधित डॉक्टर व कर्मचाऱ्यांवर तत्काळ कठोर कारवाईची मागणी केली आहे. आरोग्य केंद्रातील अनियमितता आणि आवश्यक सुविधांच्या कमतरतेमुळे रुग्णाचा प्राण गेला. तालुक्यातील आरोग्य यंत्रणा कोलमडल्याची भावना नागरिकातून व्यक्त होत आहे. यहाँ पर दवाखाने के सामने मोहम्मद शोएब गुलाम शब्बीर नाम का पेशेंट जो डायलिसिस चालू है उसके 6 महीने से, वो पेशेंट को दवाखाने में लेकर आए. आधे घंटे तक के दवाखाने के अंदर ना कोई स्टाफ था,
ऑक्सीजन था, लेकिन ऑक्सीजन लोगों ने लगाया नहीं। चालू करने के लिए हम खुद गए वहाँ पर, तो ऑक्सीजन को वो वहाँ पर बस क्या था अल्लाह क्या था उनको मालूम। मैं चालू करके आ रहा किसको ना, डॉक्टर आ रहा था, डॉक्टर भी बता रहा कि नहीं ऑक्सीजन चालू नहीं है, ये नहीं है। और लाइन भी गई हुई सोलार, यहाँ पर है सोलार लगे हुए ऑलरेडी, लेकिन सोलार की भी यहाँ पर इस्तेमाल कुछ भी नहीं है। पंखे वंखे सब बने, यहाँ के कोई सुविधा सही तरीके से मिल नहीं रही किसको। गरीबों को यहाँ पर दवाखाना बनाया गया, लेकिन उनके लिए उसको सुविधा नहीं है। अभी जो पेशेंट लाए थे तो उनको ऑक्सीजन लगा क्या? नहीं, उनको ऑक्सीजन नहीं लगा। इन लोगों ने अपने ऊपर से हटाने के वास्ते उसको प्राइवेट गाड़ी भेज दी। यहाँ पे सरकारी गाड़ी भी अवेलेबल नहीं थी। हमने उसको इतना फोन किया 108 को, वो गाड़ी भी हमको अवेलेबल नहीं हुई। हमने प्राइवेट गाड़ी बुलाए, और प्राइवेट गाड़ी बुलाने के बाद में हमने उसको प्राइवेट के अंदर भेजी। और वो मेरे को यहाँ तक कि लगता है क्या डॉक्टरों के हिसाब से, ECG के हिसाब से तो वो बंदे की डेथ हो चुकी है। और इसका जो भी जिम्मेदार है वो दवाखाना है। मैं यहाँ के जो भी कर्मचारी है, अधिकारी है, और उसके ऊपर जो जिला अधिकारी है, बड़े अधिकारी है, मैं उनसे भी गुजारिश करूँगा जरा इस दवाखाने की तरफ ध्यान दे और इस दवाखाने के अंदर सही तरीके से व्यवस्था को लेकर आए। अभी अधिकारी कोई नहीं थे क्या? अभी कोई अधिकारी थे नहीं गए? अधिकारी तो यहाँ पर जो इंचार्ज है यहाँ के MS, वो तो यहाँ पर मौजूद नहीं थे। कौन है MS? कौन है? MS रिजवाना मैडम, वो मौजूद नहीं थे। उनको हमने फोन किए, उन्होंने सिस्टर से बात करने को बोले, सिस्टर ने भी कुछ बात की नहीं, और मैडम से डायरेक्ट उनकी बात हुई, क्या हुआ अल्लाह पता नहीं हमारे को उसका। शासनाच्या विविध योजनांचा लाभ घेण्यासाठी शेतकऱ्यांनी ई-KYC करणे बंधनकारक आहे। मात्र जिल्ह्यात उद्दिष्टांपैकी 3117 शेतकऱ्यांनी ई-KYC केलेली नाही। त्यामुळे या केंद्रांना PM किसान शेतकऱ्यांच्या सन्मान योजनेच्या लाभापासून वंचित राहावे लागणार आहे। PM किसान सन्मान योजनेचा लाभ मिळवण्यासाठी जिल्ह्यातील 1,42,493 शेतकऱ्यांनी नोंदणी केली। त्यापैकी 1,39,376 शेतकऱ्यांनी ई-KYC पूर्ण केली, तर 3,117 शेतकऱ्यांनी ई-KYC अद्याप बाकी आहे। कोणत्याही शासकीय योजनांचा लाभ घेण्यासाठी शेतकऱ्यांना ई-KYC अनिवार्य करण्यात आले आहे। प्रशासन व कृषी विभागाच्या वतीने अनेकदा शेतकऱ्यांनी ई-KYC करण्याचे आवाहन करण्यात आले आहे। मात्र बँकेतील विविध अडचणींमुळे शेतकरी ई-KYC करू शकले नाही। PM किसान शेतकऱ्यांच्या सन्मान योजनेअंतर्गत शेतकऱ्यांच्या खात्यात वर्षाला 6,000 रुपये जमा होतात। तसेच विविध शासकीय योजनांचा लाभ घेण्यासाठी ई-KYC करणे महत्त्वाचे आहे। दरम्यान शेतकऱ्यांपर्यंत ई-KYC जनजागृती मोहीम पोहोचली नसल्याने हे शेतकरी वंचित राहण्याची भीती व्यक्त केली जात आहे। जिल्ह्यातील काही भागात 7 व 8 मे रोजी जोरदार पाऊस झाला। जिल्ह्यात पावसाचे वातावरण असतानाच पुढील 2 ते 3 दिवस विजांच्या कडकडाटासह जोरदार पाऊस होण्याची अंदाज भारतीय हवामान खात्याने वर्तविला आहे। जिल्ह्यात काही ठिकाणी वीज पडण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे। मे महिन्याच्या सुरुवातीला जिल्ह्यातील तापमान 41 अंश सेल्सिअस पर्यंत पोहोचले होते, ते आता 36 अंश सेल्सिअस इतके नोंदवले गेले आहे। 7 मे पासून अचानक वातावरणात बदल झाला, तापमानात घट होऊन रिमझिम पाऊस झाला। त्यानंतर 8 मे रोजी जिल्ह्यातील काही भागात पुन्हा पाऊस झाला। हवामान खात्याने वर्तवलेल्या अंदाजानुसार आगामी 2 दिवस विजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता वर्तवली आहे। त्यामुळे नागरिकांनी काळजी घेण्याचे आवाहन जिल्हा प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे। सोमवार बुद्ध पौर्णिमेपर्यंत ढगाळ वातावरण आणि पावसाचा अंदाज व्यक्त केला जात आहे। त्यामुळे नागरिकांनी दक्षता बाळगण्याची गरज व्यक्त केली जात आहे। लग्नसराई आणि उन्हाळ्याच्या सुट्ट्यांमुळे सर्वच बस स्थानकांवर जिल्ह्यातील प्रवाशांची बरीच गर्दी होत आहे। त्यामुळे वेळेत गाड्या मिळत नसल्याने लांबपर्यंत जाणाऱ्या प्रवाशांना मोठी कसरत करावी लागत आहे। महामंडळाच्या दुर्लक्षामुळे हा प्रकार समोर आला असल्याची ओरड आहे। महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाने मे महिन्यात प्रवाशांचा उच्चांक गाठला आहे। दुपारच्या वेळेत एसटीच्या गाड्या कमी राहत असल्याने प्रवाशांची मोठी अडचण होत आहे। गर्दीमुळे अनेकदा फजिती सुद्धा होते। काही प्रवासी खिडकीतून रुमाल पिशव्या टाकून जागा पकडून घेतात, पण त्यावेळी काही जण याला विरोध करतात। यावरून अनेकदा शाब्दिक वाद होतात, तर अनेक जण मुकाट्याने दुसरीकडे तडजोड करतात। त्यामुळे प्रवाशांचा चांगला वेळ जातो व उगाच वादावादीचे प्रसंग घडत असल्याने मनस्ताप होतो। महामंडळाच्या काही गाड्या जुन्या झालेल्या आहेत, त्यांची मजबूती कमी झालेली नाही असे नाही, पण एसटी थांबल्यानंतर काही तरुण खिडक्याला लटकून आतमध्ये डोकावण्याचा प्रयत्न करत असतात। हा प्रकार जीवावर बेतू शकतो। इतरही घडामोडींचा आपण आढावा घेणार आहोत, मात्र छोट्याशा विश्रांतीनंतर। सिटी न्यूज सुपरफास्ट आणि RRC नेटवर्कचा धमाका ऑफर। जिंका आयफोन। 1 एप्रिल ते 31 मे दरम्यान रहा RRC नेटवर्क सोबत आणि जिंका आयफोन। अकोला शहरात आपल्या घरी, आपल्या दुकानात, आपल्या प्रतिष्ठानात लावा 1 वर्षासाठी RRC ब्रॉडबँड इंटरनेट कनेक्शन। अकोला आणि पश्चिम विदर्भातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी लावा RRC चे
1 वर्षासाठी केबल कनेक्शन आणि सिटी न्यूज सुपरफास्ट, RRC न्यूज, सिटी लाईव्ह, सोशल मीडिया रील मध्ये करा आपली जाहिरात आणि मिळवा आयफोन जिंकण्याची संधी। लकी ड्रॉ जून महिन्याच्या पहिल्या आठवड्यात। अधिक माहितीसाठी संपर्क 907501 28 54 70 20 59 83 98। विश्रांतीनंतर पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचं हार्दिक स्वागत। अकोला शहरात 5 दिवसांच्या अंतराने पाणी पुरवठा होत आहे, तोही गढूळ, हिरवा, पिवळा आणि फेस असलेले पाणी घरापर्यंत येत आहे। या पाण्याचा वापर नागरिकांनी पिण्यासाठी कसा करावा असा प्रश्न निर्माण झाला आहे। शहरातील 13 मोठ्या आणि 5 लहान पाण्याच्या टाक्यांमधून दररोज 4 कोटी लिटर पाणी शुद्ध करून नागरिकांच्या घरापर्यंत पोहोचवले जाते। तथापि गेल्या काही महिन्यांपासून नागरिक शहरात दूषित पाणी पुरवठ्याबाबत तक्रारी करत आहेत। विशेषतः जुन्या शहरातील शिवनगर परिसरातील जलकुंभातून घाणेरड्या व फेस असलेल्या पाण्याची पुरवठा होत असल्याची तक्रार नागरिक करत आहेत। परिसरातील नळामधून जे पाणी येते आहे ते पिण्यायोग्य नाही। या संदर्भात नागरिकांनी महानगरपालिकेच्या जलप्रदाय विभागात तक्रारही केली आहे आणि निवेदनही दिली, परंतु पाण्याची गुणवत्ता सुधारलेली नाही। दुर्गंधीयुक्त फेस असलेल्या पाण्याच्या पुरवठ्यामुळे नागरिकांच्या आरोग्याला धोका निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नाही। तर अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे की ज्या ठिकाणी दूषित पाण्याची सप्लाय होत आहे तेथे जाऊन दूषित पाणी पुरवठ्याच्या नेमक्या कारणांची माहिती घेतली जाईल आणि ती दुरुस्त केली जाईल। शहरातील बहुतांश भागांमध्ये विविध जलकुंभातून होणाऱ्या पाणी पुरवठ्यातील पाणी पाहून नागरिकही त्रस्त झाले आहेत। हे पाणी पिल्यानंतर नागरिकांच्या आरोग्याला धोका निर्माण होऊ शकतो। वाशिम जिल्ह्यातील केकत उमरा गावात शेतात असलेल्या टीन शेडवर विजेची तार पडल्याने आग लागली। या आगीच्या घटनेत शेतकऱ्याचे 50 क्विंटल हळदीच्या बियाण्यांसोबत एकूण 3.5 लाख रुपयांचे नुकसान झाले। सरकारने तातडीने नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे। वाशिमच्या केकत उमरा गावात मधुकर विश्वनाथ पैघान यांचे शेत आहे। त्यांच्या शेतातून वीज लाईन गेली आहे। दरम्यान दुपारी सुमारे 1 वाजता या खांबावरील वीज तार अचानक तुटून शेतात असलेल्या टीन शेडवर पडली। वीज तार तुटल्याने टीन शेडमध्ये भीषण आग लागली। या आगीत शेतकरी मधुकर पैघाण यांच्या टीन शेडमध्ये ठेवलेले 50 क्विंटल हळदीचे बी, 60 स्प्रिंकलर पाईप, टीन पत्रे, 25 ड्रीम बंडल आणि इतर कृषी साहित्य जळून खाक झाले। या घटनेत शेतकरी मधुकर पैघाण यांचे एकूण 3,50,000 रुपयांचे नुकसान झाले। घटनेची माहिती मिळताच ग्राम राजस्व अधिकाऱ्यांनी नुकसानीचा पंचनामा करून पुढील कारवाई केली। सरकारने तातडीने भरपाई द्यावी अशी मागणी शेतकरी मधुकर पैघाण यांनी केली आहे। इतरही घडामोडींचा आपण आढावा घेणार आहोत, मात्र छोट्याशा विश्रांतीनंतर। ना दर महिन्यात रिचार्जची भानगड, ना डाटा पॅक संपण्याचं टेन्शन। आमच्या घरी आहे RRC ब्रॉडबँड कनेक्शन। तुम्ही घेतलाय काही वर्षाचा नवा प्लॅन? विश्रांतीनंतर पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचं हार्दिक स्वागत। राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांची कर्मभूमी मोझरीची राज्यातील 4थे पुस्तकांचे गाव म्हणून निवड करण्यात आल्याची घोषणा उद्योग मंत्री तथा मराठी भाषा मंत्री उदय सावंत यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या पत्र परिषदेत केली। सावंत यांनी संजय राऊत यांना बॉर्डरवर जाण्याचा टोला लगावला। गुरुकुंज मोझरीला पुस्तकांच्या गावाचा दर्जा मिळाला असल्याने कशा प्रकारे लाभ होईल याविषयी उदय सामंत यांनी सांगितले। त्यानंतर भारतीय जवानांनी पाकिस्तानवर केलेल्या हल्ल्याचा विषय निघाला। शिवसेना नेते संजय राऊत पंतप्रधान मोदींना श्रेय देत नाहीत याबद्दल छेडले असता सामंत म्हणाले, भारतीय सैन्याचे पाकिस्तानवर कारवाई करून त्यांना मुंहतोड जवाब दिला आहे। मात्र संजय राऊत यांनी युद्धजन्य परिस्थितीमध्ये राजकारण करू नये, त्यांना स्वस्थ बसवत नसेल तर बॉर्डरवर जावे अशी टीका उदय सामंत यांनी केली। अमरावती जिल्ह्यात PM मित्रा टेक्सटाईल पार्कचा विकास झपाट्याने होत असून उद्योजकांना 1500 ऐवजी 600 रुपये भावाने उद्योगासाठी जमीन उपलब्ध करून देत असल्याने जिल्ह्यातील उद्योग वाढणार असल्याचे मत यावेळी उदय सामंत यांनी व्यक्त केले। महापालिकेकडून मध्यंतरी मोरणा स्वच्छतेसह शहरातील नाल्यांची स्वच्छता कामे हाती घेतली होती, परंतु ही कामे अर्धवट दिसतात। कारण काही नाले वर्षानुवर्ष स्वच्छ झालीच नाही, त्यामुळे समस्या निर्माण झाल्या, परंतु संबंधित विभाग डोळ्यांना झापड लावून आहे। शहरातील लहान मोठ्या नाल्या उघड्या आहेत, अद्याप भूमिगत गटार योजना अंमलात आलेली नाही, त्यामुळे विशेषतः रहिवासी भागातील मोठ्या नाल्यांचा आजूबाजूच्या नागरिकांना त्रास होतो। वेळी स्वच्छता झाली नसल्याने परिसरात अस्वच्छता तसेच डासांच्या संख्येत वाढ होते।
राजपूतपुरा, देवराबाबा चाळ, खोलेश्वर तसेच अमृतवाडी भागातून वाहणाऱ्या नाल्यांची स्वच्छता झाली नाही. शहरातील लहान मोठ्या नाल्या स्वच्छ करण्यात याव्या अशी मागणी केली जात आहे. पावसाळ्यापूर्वी विविध ठिकाणची स्थिती पाहून स्वच्छता करावी अशी मागणी केली जात आहे. पुन्हा एक नजर टाकूया आजच्या प्रमुख घडामोडींवर. हेडलाइन्स प्रस्तुत करता मार्कस द रेडीमेड मल्टीब्रँड शोरूम. सर्वोत्तम क्वालिटी, फ्रेश स्टॉक, लेटेस्ट डिजाइन्स, रिजनेबल रेट. LRT कॉलेज रोड, रघुवंशी मंगल कार्यालय के बाजू में, अकोला. क्रिकेटच्या मैदानात तुम्ही रचा आता नवनवे स्कोर. ग्रीनफील्ड 360 अकोल्यातील पहिले राऊंड शेप मैदान. बाळापूर ग्रामीण रुग्णालयाचा ढिसाड कारभार. ऑक्सिजन सिलेंडर अभावी रुग्णाचा जीव गेला. ई-KYC न केल्याने जिल्ह्यातील 3000 शेतकऱ्यांना फटका. या शेतकऱ्यांना PM किसान योजनेचा निधी मिळणे बंद. अकोल्यावर बुद्ध पौर्णिमेपर्यंत ढगाचे आच्छादन कायम. पाऊस आणि ढगाळ वातावरणाने मे महिन्यात गारवा. मोरणा नदी स्वच्छता अभियानाचे वाजले 3-13. शहरात देखील अस्वच्छतेचे ढीग कायम. बातम्यांसाठी तुम्ही पाहत रहा RRC न्यूज. 2.25 लाख दर्शकांनी RRC डिजिटल अकोला हे YouTube चॅनल सबस्क्राईब केले आहे. तेव्हा तुम्ही कसली वाट पाहत आहात? तुम्ही पण सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन क्लिक करत RRCच्या बातम्या निरंतर पहा. पुन्हा भेटूया लेटेस्ट बातम्यांसह नवीन बातमीपत्रात. तोवर नमस्कार. पेट्रोलचे वाढले दर, गॅस सिलेंडरच्या वाढल्या किमती, जीवनावश्यक वस्तू असो की कपडे यांचे देखील वाढले दाम. अकोल्यात पहिल्यांदाच इतर टेलिकॉम कंपन्यांपेक्षा स्वस्तात इंटरनेट ब्रॉडबँड कनेक्शन. RRC नेटवर्क प्रायव्हेट लिमिटेड द्वारे स्वस्तात इंटरनेट कनेक्शनच्या संधीचा फायदा घ्या आणि बचत करा. निम्म्या पैशात मिळवा इंटरनेट ब्रॉडबँड कनेक्शन. RRC नेटवर्क प्रायव्हेट लिमिटेड.